निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अध्यक्ष महोदय, मौजे थेरगाव, जिल्हा पुणे, सर्वे नंबर 12-18 हनुमाननगर येथे अनधिकृत मदरसा व मस्जिद याचं काम झाल्यामुळे त्यांनी रस्त्यावर बांधकाम केलं आहे। त्यामुळे तिथून जाणाऱ्या स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, त्यांना वेळोवेळी अडचणी निर्माण होतात। त्या भागातून जाताना बऱ्यापैकी असुरक्षितता निर्माण होते। नागरी सुविधा तिथे निर्माण झाल्या आहेत। महिलांच्या अत्याचारात त्या भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याबाबत पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिलेली आहे। शुक्रवारी तिथे कॉलनी आजूबाजूच्या कॉलन्यांमध्ये पार्किंग मोठ्या प्रमाणात केल्या जाते। यासाठी हिंदुत्ववादी संघटना असतील, बजरंग दल असेल, यांनी सुद्धा तक्रार अर्ज दिलेले आहे। सध्या तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, वाहनाची पार्किंगमुळे विविध प्रश्न निर्माण झालेत। मदरशांमध्ये बांगलादेशातून आलेले तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने लोक येऊन तिथं राहत आहे। त्यामुळे फेरीवाले असतील, तिथं अवैध गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे। या सर्व गोष्टी आपल्यासाठी घातक असून त्या भागामध्ये मुस्लिम वस्ती वाढत आहे। भंगार व्यवसाय सुद्धा त्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून 407 सारखा मोठा टेम्पो त्या भागातून नागरी वस्तीतून जातो। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती राहील की त्या भागामध्ये सुरू असलेले भंगारचे दुकानं असेल, अनधिकृत मदरसा असेल, मस्जिद असेल, रस्त्यावरती बांधलेलं जे बांधकाम आहे ते पाडण्याबाबत सरकारने पुढाकार घ्यावा। तसेच पार्किंग व्यवस्था मस्जिद कमिटीने करावी, त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये। तसेच त्या परिसरामध्ये जे अनधिकृत व्यवसाय, हॉटेल, अमोलजी प्रश्न विचारा फक्त तुम्ही। प्रश्नच आहे का त्या भागामध्ये जो काही आज मदरसा आणि मस्जिदमुळे, अनधिकृत मस्जिदमुळे जो काही नागरिक समस्या निर्माण झाल्यात तो एक, आणि मी बऱ्याच वेळेस माझी लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला परंतु लागल्या नाही। तर एक माझ्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघामध्ये वक्फ कायद्यातील तरतुदीचा गैरवापर करून जे काही बेकायदेशीर प्रकार संगमनेर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। संगम नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 149, जुना सर्वे नंबर 803, दोन मिनिटं साहेब, अहो आम्हाला नवीन सदस्य, आम्हाला लक्षवेधीला फार अधिवेशन झाल्यापासून आम्ही भांडतोय। अहो कुठं पहिल्यांदी संधी भेटली। जुना सर्वे नंबर 808, क्षेत्र 4 एकर 17 गुंठे ही मिळकत अलीकडे वक्फ मंडळाने ताब्यात घोषित केली आहे। तसेच त्यामुळं संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सुकेवाडी येथे कान्होबा देवस्थानची इनाम जमीन आहे, सर्वे नंबर 194, गुलेवाडी येथील कान्होबा देवस्थानची सर्वे नंबर 162, सर्वे नंबर 179, त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र अश्विनाथ महाराज, प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक्फ बोर्डाचा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय, संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीचं चालू आहे। वारंवार कारवाया करून तोच आरोपी फक्त प्रत्येक वेळेस नवीन माणूस उभा केला जातो। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये प्रकार चाललाय जमिनी बळकावण्याचा, याला कुठेतरी आपल्या माध्यमातून आळा बसला पाहिजे। आपल्या देवस्थानांवर जे हमले होत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करेल। सभागृहाचे सन्माननीय सदस्य अमोल खताळ यांनी जी लक्षवेधी लावली होती ती मौजे थेरगाव, जिल्हा पुणे येथील लावली होती। त्या संदर्भात त्यांची मागणी होती की ह्या ठिकाणी एक अनधिकृत पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्या अनधिकृत बांधकामावरून काही ठिकाणी अवैध धंदे देखील त्या ठिकाणी चालतात। त्याच्यामुळे लक्षवेधीमध्ये त्यांनी म्हटलंय की हे बांधकाम कधी पाडण्यात येईल। तर हा विषय बांधकाम पाडणे ह्या तिथल्या महानगरपालिकेशी निगडीत होऊन तरी आम्ही तुम्ही जी मागणी या ठिकाणी मांडणी केलेली आहे ही ग्राह्य धरून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निर्देश देण्यात येतील की जर का हे बांधकाम अवैध असेल तर त्या ठिकाणी पाडण्यात यावं। त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की संगमनेरमध्ये काही अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना सतत घडत आहेत तर याची विस्तृत माहिती घेऊन तातडीनं कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे। शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया
केल्या जातील। तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता। मोबाईल नंबर 8208423324।